इथं मात्र उमेश माने ला बाजूला ठेवलं आणि विलास घुलेची निर्गुण हत्या त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या घटनेमध्ये आतापर्यंत पोलिसांना विचारलं तर 9 आरोपी अटक केलेले आहेत, पण पोलिसांनी एक आरोपी आणखीन अटक केला नाही। तो पोलिसांचा का लाडका आहे तर मला ज्या व्यासपीठावर बोलायचे ते बोलेल, पण 302 मध्ये एका आरोपीला अटक होत नाही का तर त्याची वेगळी तपासणी चालू आहे। म्हणून का पोलिसांना या एका व्यक्तीला या सबंध केस मधून बाहेर काढायचं आहे, त्याच्यासाठी त्याला बाहेर ठेवलंय। जे काही साक्ष आहेत, जे पुरावे आहेत ते नष्ट करण्यासाठी या 302च्या आरोपीला बाहेर ठेवलंय का? हा माझा पहिल्यांदा पोलीस प्रशासनाला प्रश्न। तपास योग्यरित्या चालू आहे, 9 जण अरेस्ट झालेत, मग या एक व्यक्तीला अरेस्ट करण्यासाठी पोलीस का धजावतीये? तो मोठ्याचं लेकरू आहे म्हणून? आमचं इथं वैयक्तिक कुणाशीही दुश्मनी नाही, जातीपातीचा धर्माचा विषय नाही, विषय इथे गुन्हेगारी प्रवृत्तीचा। आणि ते जर त्या गुन्ह्यात सामील असतील, जसं 9 जणाला अटक केलं तर 10व्याला सुद्धा अटक करावीच लागेल। त्यांना मोकळं का सोडलंय? आता भीती ही आहे की जो एक आरोपी बाहेर आहे, जो मोकळा आहे, त्यांनी जर साक्षी पुरावे एव्हिडन्स जे काय आहे ते टॅम्पर केले तर यातनं बाहेर काय येणार? म्हणजे आमचा आता पूर्णपणानं पोलिसांवरती असा संशय आहे की त्यांना या प्रकरणात एका आरोपीला वाचवायचं आहे म्हणूनच ते अटक करत नाही। पण आज इथं उपस्थित सर्वांच्या साक्षीनं सांगतो की पोलिसांना सुद्धा त्या आरोपीला अटक करावी लागेल। एवढ्या ताकदीनं आम्ही सुद्धा आता रस्त्यावर उतरू, आम्ही सुद्धा शांत बसणार नाही।